कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू पण ना काय बी करत असतेस बघ। होय, आता तुला कुणाची नजर लागाय न ग बघ। तर या वयात कुणाची नजर लागणार आहे आम्हाला? न ग बाई, एकदाचा अक्षता पडू दे तुझ्या डोक्यावर। उभा जन्म घालवलास त्या माणसाची वाट बघण्यात, तुझी तगमग बघवत नव्हती बघ मला। आपण त्या माणसाबरोबर तुझं चांगलंच जमतंय की। वय ग, कारण तू माणूस म्हणून 100 नंबरी आहे बघ। अगं नाव ठेवायला जागा नाही, म्हणजे एवढा मोठा गडगंज श्रीमंत पण पैशाची आईट नाही त्याला। माझ्याशी पण कसं मायेनं बोलणार। तुझी आई म्हणून रागराग नाही केला माझा त्याने कधी। ह्या घराची मालकीण होतीस तू, आता मनाची राणी होणार। लय लय आनंद झालाय बघ मला। देवानं ऐकलं माझं। मी म्हणलं होतं देवाला, डोळं मिटण्याआधी माझ्या भुईच्या डोक्यावर अक्षदा पडू देत। काय 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 केलंस पोरी तू त्याच्यासाठी। त्यांच्या पोराला आईच्या मायेनं वाढवलंस, त्यांच्यावर मनापासून प्रेम केलंस बघ। चारू म्हणून घरात आलीस, तुझी तडफड कळत होती, माझा जीव जळत होता ग। पण तुमच्यातली तेढ काय सुटत नव्हती। आता सुनबाईच्या निमित्तानं का होईना हे झालं बघ। मी तुला म्हणलं नव्हतं ती पोरगी या घराचा उद्धार करणार। तर या घराचा आणखीन काय उद्धार व्हायचा बाकी आहे? आणि त्या येऊन अजून काय वेगळा उद्धार करणार आहेत? हा बरं ते जाऊ दे, पण आता समजा नीट होऊ दे बघ। मी आहे तुझ्या बरोबर। आणि हा धनाजीला लाडू करायला सांगितले तू देशाला। आई जरा थांब की, अजून सगळं ठरू दे की। अगं समजा ठरलंय की, आता फक्त मुहूर्त बाकी आहे तुमच्या लग्नाचा आणि सुनबाई घरात येण्याचा। मी सुनबाईला फोन करते। हा नाही आई, काय गरज नाही त्यांना फोन करायची। ज्यांच्यामुळे आमचं लग्न मोडलं त्यांना सांगून काय आनंद होणार आहे काय? उगा त्यांना कळलं तर मोडता घालतील। त्यांना सांगायची काय बी गरज नाही। अगं नाही नाही, असं काय नाही म्हणणार। हा आई जवळ आम्ही सांगत नाही तवर त्यांना काय बी सांगायचं नाही। बरं बाई, तू म्हणशील तसं। बरं आई, जरा अधिपती नाही तर पाठव। बाई का हो, काय बघायला? काही नाही, सहज। काय की? हा घ्या। अहो हे कशाला भाऊजी? अहो असू दे, घ्या घ्या। अहो आमच्या धनाजीच्या हातचं उपीट एकदा खाऊन बघा, परत एक प्लेट मागून घ्यायची। लय भारी बनवतोय तो, खाऊन बघा। अहो ओंक्याचा मला मगाशी फोन आलता, तो कशाला कराल तर काय माहित फोन। अहो आम्ही इथेच होतो ना, म्हटलं की तुम्हाला भेटून जावं। आता तुम्ही घरी आहात की नाही म्हणून फोन केला। याने काय नवीन काढलाय त्यानं? आपलंच घर आहे, याचं थेट फोन आणि कशाला करत बसायचं? ते चारुहास सर दिसत नाहीयेत। असं त्यांच्या खोलीत। अधिपती, शिवानी काय कसं काय येणं झालं? सहजच। असू दे असू दे, सुखी हो। हा, बस बस बस। अधिपती, भुईनं बोलवलंय तुला। होय का? एवढा चहा घेऊन जातो की? लगेच बोलवलंय। लगेच बोलवले? बरं ठीक आहे ठीक आहे। वहिनी, आईसाहेबांनी मी भेटून, तुम्ही येणार आहे का भेटायला आईसाहेबांना? नाही नाही, तुम्ही भेटून या। बरं ठीक आहे, मी जाऊन येतो। घ्या घ्या, तुम्ही उपीट घ्या। बरं खाऊन घे, मी जेवणाची तयारी करते। जेवल्याशिवाय जायचं नाही। हा सर आत येऊ? ये ना, ये बाळा। पाया पड। सौभाग्यवती हो। कसे आहात तुम्ही? मी बरा आहे बाळा, तू कशी आहेस? मी पण बरी आहे। आणि तू एकटी आलीस? ओंकार नाही आला? ओमकार पण येणार होता, पण त्याला अचानक फॅक्टरीमधून फोन आला म्हणून तिकडे गेलाय तो। मग तू इथे कशी? सर तुम्हालाच भेटायला आलीये मी। तू स्पेशली मला भेटायला आलीस? हो सर। सर तुम्ही ठीक आहात ना?
अक्षरा वहिनींना तुमची खूप काळजी वाटत होती. त्यांनी तुम्हाला खूप फोन केले, पण तुम्ही फोन उचलले नाही म्हणून मला इथे पाठवलंय. हा अगं ते अक्षराचा फोन आला होता, मी बघितला आता. ऍक्च्युली मी बाहेर होतो जरा, तेवढ्यात त्याचा फोन येऊन गेला. आणि आता मी तिला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण रिंग होती, ती उचलत नाही. कदाचित प्रवासात असतील त्या, किंवा नेटवर्कचा काही इश्यू असेल. शक्यता आहे. सर, अधिपती भाऊजी आणि वहिनी एकत्र आलेच पाहिजेत. तुलाही असं वाटतं ना? हो. आई, आई चार्जर कुठे आहे? अरे देवा, बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत. कोण ग बाबा? अगं बाबा, अधिपतींच्या बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत. माझ्या लक्षात कसं नाही आलं? अच्छा, ते तुझे बाबा? मग हे कोण? जाऊ दे रू, अगं तिला त्यांचीच पडलेली आहे. बाबा असं का बोलताय तुम्ही? मला मिस्ड कॉल्स आहेत त्यांचे. फोन नको का करायला? ताई, अगं तू वेडी आहेस का? अगं बाबा बोलतायत ना तुझ्याशी काहीतरी. म्हणजे तुझे सख्खे बाबा तुझ्याशी बोलतायत तर तिकडे तुझं काहीच लक्ष नाहीये, पण ज्याने तुला घराबाहेर हाकललं त्याच्या वडिलांशी मात्र तुला बोलायचंय. काय बोलतेस तुम्ही? तुला सांगितलं होतं ना इरा. बाबा तुम्ही बोला. माझा फोन दे आधी. फोन दे. काही बोलायची गरज नाहीये. ते इथं आले होते त्यावेळेला ठणकावून सांगितलंच ना त्यांना की मी येणार नाही म्हणून. मग आता कशाला बोलायला पाहिजे? बाबा कारण माझ्या सासरचे आहेत ते. मला वाटतं त्यांच्याबद्दल. आणि तुझ्या सख्ख्या बापाबद्दल काहीच वाटत नाही तुला? हे काय बोलताय तुम्ही? काय काय झालंय? दया, माया, प्रेम, सहानुभूती काहीच नाही? असं नाही. तुम्ही असं का बोलताय? किती वेळा आणि कुठल्या शब्दात सांगितलं म्हणजे पटेल अक्षरा तुला? असं काय माझा जीव काढून देऊ का हातावर तुझ्या? हे बघ, तुला जायचं असेल ना त्या घरात, खुशाल जा, पण माझं प्रेत ओलांडून जा. मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो. मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय. बोलवलं का? हा, अधिपती तुम्ही रागवलं काय आमच्यावर? नाही हो, रागवायचं काय? नाही म्हणजे तुमच्या मनात नव्हतं. पण तुमच्या मनात आहे ना हो. अधिपती हा बघा आईसाहेब, मी प्रेम समजूच शकतोय, बाकी सगळं जाऊ दे. तुम्हाला असं वाटतंय ना हो की हे लगीन केल्यानंतर तुम्ही खुश होणार आहे, तुम्ही आनंदी राहणार आहे, वाटतंय ना हो? मग मी आहे तुमच्या संग. पण तुम्हाला काय वाटतंय, ते मनापासून बोलले का त्यांचा काहीतरी डाव आहे ह्याच्या मागं? खुल्लम खुल्ला बोलतातच ते म्हणतातच की मास्टरिंग बाई घरात आल्या पाहिजे, त्या बदल्यात ते सगळं करायला तयार झालेत ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.